तर राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सोमवारपासून सुरू होणाऱ्या 7 दिवसीय हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहेत। महायुती सरकारच्या 1 वर्षाच्या कार्यकाळाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनात सरकार आपली कामगिरी मांडणार असताना विरोधक सरकारला धारेवर धरण्याची तयारी करतात। त्यामुळे यंदाचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बघूया। हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार। विरोधकांचा चहापानावर बहिष्कार। इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्यांविनाच। सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा धडाका सुरू होणार आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, मात्र विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकून आपले आक्रमक मनसुबे जाहीर केले। गेली अनेक वर्षाची परंपरा आणि प्रथा हे निमंत्रण विरोधी पक्षाला दिलं जातं। दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहापाण्याला जाण्याचं आम्ही टाळलंय आणि म्हणूनच आज चहापाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे। एकत्रितपणे दिलखुलासपणे चर्चा केली पाहिजे आणि अधिवेशनाला सामोरं गेलं पाहिजे, परंतु यांच्याकडे चर्चा करण्याचं सौजन्य नाही। यांच्याकडे विरोधी पक्षाबद्दल त्याचा मान सन्मान राखण्याची सभ्यताच नाही, कारण यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही। अशा लोकांबरोबर चहापानाला जायचं म्हणजे काय करायचं? आम्ही हातात चहा घ्यायचा, त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे ह्यांना मिळालेलो आहोत, आम्ही कसे यांच्याबरोबर आहोत, अशा पद्धतीनं आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याची मोहीम म्हणजे चहापान, असा सत्ताधारी पक्षाचा समज आहे। आत्ताच आमची मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे। त्याच्या आधी चहापानाचा कार्यक्रम होता। विरोधी पक्षाने परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकलाय, त्यामुळे आम्हालाच आमचा चहा प्यावा लागला। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाहीये। यावरनं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। दरम्यान सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षनेते पदाबाबत आस्ते कदमची भूमिका दिसते। 2085 मध्ये भारतीय जनता पक्षाचे 16 आमदार होते, तरी पण त्यावेळेस विरोधी पक्षनेते पद दिले गेलं होतं। आम्ही कधीही काँग्रेसनी तत्काळ आम्ही सत्ताधारी म्हणून ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही। पण विरोधकांची भीती वाटते की काय, किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे, वाटेल त्या पद्धतीनं राज्याचा गळा हाकायचा आणि काम करायचं आहे। त्यामुळे ही दोन्ही पदं रिक्त ठेवून जर चहापाण्याला बोलवत असतील तर त्यावर बहिष्कारच टाकणं बरं, हे समजून आम्ही तो निर्णय घेतला आहे। आणि त्यामुळं कुठलाही संविधानिक निर्णय किंवा घेतलेला निर्णय जाहीर करण्याची ही पत्रकार परिषद नसल्या कारणानं मला असं वाटतं की त्या विषयाच्या मर्यादित जर प्रश्न विचारले तर अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी आपल्या सर्वांचा उपयोग होईल। मला वाटतं की विरोधी पक्ष निवड व्हावी यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे, तथापि तो प्रलंबित आहे आणि तो योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल। मुळातच मला असं वाटतं की आत्ताचा विरोधी पक्ष हा दिशाहीन आहे। मुद्दे देखील नाहीत आणि मुद्दे रेटून नेण्याकरता त्या ठिकाणी जे करावं लागतं ते करण्याची इच्छाशक्ती देखील विरोधी पक्षामध्ये दिसत नाही, आणि म्हणून हे अधिवेशन आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडू। विरोधी पक्षनेता नसला तरी विरोधकांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे। अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट या प्रमुख मुद्द्यांवर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे। अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाहीये, तर पीक विम्याचे मुद्देही प्रलंबित आहे। त्यामुळे विरोधक सरकारला या हिवाळी अधिवेशनात धारेवर धरण्याची रणनीती आखत आहेत। सरकार आचारसंहितेचा दाखला देत बचावात्मक भूमिका या अधिवेशनात घेत असल्याचाही विरोधकांचा आरोप आहे।
त्यामुळे या अधिवेशनामध्ये फारसे काही निर्णय सरकार जाहीर करणार नाही. त्यामुळे हे जर निर्णय जाहीर झाले नाही तर यावरती काय लक्ष केंद्रित करायचं याकडेही विरोधक आता विचार करतायत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे सरकारला नव्या घोषणा करता येणार नाहीत. तपोवनातील वृक्षतोडीचा वाद, मतदार यादी आणि दुबार मतदार, निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकाचा घोळ, पुण्यातील कथित जैन बोर्डिंग घोटाळा, पार्थ पवारांचा कथित महारत्नाच्या जमिनीचा घोटाळा, कायदा सुव्यवस्था आणि महिला अत्याचाराचा मुद्दा, बीडमधील महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण, राज्यावरील कर्जाचा डोंगर, शेतकऱ्यांना अपुरी मदत आणि कर्जमाफीचा मुद्दा अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर हे अधिवेशन तापणार आहे. अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी विरोधी गटातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सरकारला घेरण्याची कसून तयारी करण्यात आली आहे. पण सत्ताधारी पक्ष विरोधकांच्या चक्रव्यूहात अडकणार की सही सलामत बाहेर पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या हिवाळी अधिवेशनात ना विरोधी पक्षनेता आहे ना काही ठोस असे मुद्दे विरोधकांकडे आहे अशी टीका सरकारच्या वतीनं होऊ लागली आहे. त्यामुळे या हिवाळी अधिवेशनाच्या 7 दिवसात विदर्भाचे मुद्दे तरी चर्चेला येतील का हा खरा प्रश्न आहे. गडचिरोलींच्या हत्तींपासून ते नाशिकपर्यंतच्या बिबट्यांच्या हल्ल्यापर्यंतचे, त्यासोबत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीसंदर्भात ते पीक विम्यापर्यंतचे प्रश्न या हिवाळी अधिवेशनात किमान चर्चिले जातील का आणि नंतर त्या दूर होण्यासंदर्भात विचार होईल का हा खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.